हाय, तेरी मेरी यारीबद्दल बोलायचं तर खूप जवळचं गाणं आहे माझ्यासाठी. कारण प्रत्येक कॉलेजमध्ये ना एक रियुनियन बॅश असा असतो. आपण पार्टी खूप केली असते, मी तर खूप केल्या आहेत. आम्ही कॉलेजमध्ये जेव्हा ॲडमिशन घेतली तेव्हा 11वीमध्ये अटेंड कमी केलं आणि बाहेर भिडलो जास्ती. आणि आपल्या आठवणींमध्ये आपण जेव्हा कॉलेजच्याबद्दल आठवणी आपल्याला येतात आणि आपण कॉलेज लाईफबद्दल विचार करतो तेव्हा आपण केलेली मित्रांबरोबरची धमाल, गेट क्रॅशिंग, अनेक पार्ट्यांमध्ये घुसणं, दंगा करणं, रात्री उशिरा घरी जाणं, ही धमाल, मस्ती, नाच, गाणं हे सगळं केलं आहे. आणि या फिल्मच्या सुरुवातीला येणारं हे गाणं आहे ते कुठेतरी तेच तुम्हाला दाखवणार. एक फ्रेशर्स पार्टी, आणि त्या फ्रेशर्स पार्टीमध्ये सगळं कॉलेज, सगळे मित्र एकत्र भेटतात. काही कनेक्शन्स आहेत, काही तुम्हाला व्हिडिओतनं कळतील. पण मला एवढंच सांगावंसं वाटतं की तेरी मेरी यारी हे गाणं जे माझ्या डोक्यात होतं की मला एक सेलिब्रेशन सॉन्ग करायचं आहे, ते अमितराजच्याही त्याच लाईनवर अमितराजनी त्यावर काम केलं. आय होप एक चांगलं गाणं झालं आहे आणि आय होप की तुम्हाला ते गाणं तुमच्या एक पार्टी आणि तुमच्या कॉलेज लाईफबद्दल आठवण करून देणार आहे. माझ्याकडे ना एक फिल्म आहे जी मी खूप माझी आवडती फिल्म आहे, कयामत से कयामत तक. त्यात पापा कहते हैं नावाचं गाणं होतं जे आमिर खानने केलं होतं, जे कॉलेजचं असंच धमाल गाणं होतं. आणि मी अमितराजने म्हणलं, अमित यार ऐसा कुछ करते जो पापा कहते हैं जैसा हो. आणि अजून आठवतं मला ते गाणं. तर थोडंफार जवळपास सेम गाणं नाही, पण तोच एक इम्पॅक्ट यावा, तीच एक आठवण राहावी मित्रांबद्दल, मैत्रीबद्दल. आणि मित्र काय असतात, मैत्री काय असते हे सांगणार एक गाणं मंदारनी लिहिलं आहे ते. आणि आय एम व्हेरी हॅपी की एक नवीन सिंगर आम्ही त्यातनं प्रेझेंट करतोय, हर्ष म्हणून. त्याचा एक वेगळा आवाज आहे आणि तो लोकांना आवडेल. एक वेगळं टेक्स्चर आहे त्याच्या आवाजाला. तर आय एम शुअर हे गाणं तुम्हाला हे एवढंच आवडेल. थँक्यू.